बोललं पाहिजे, त्यांच्या कुटुंबाविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी बोललं पाहिजे. त्या ठिकाणी सांगितलं की समाजातील अनेक घटकांच्या प्रती त्यांचा असणारा ऋणानुबंध त्यांनी वर्षानुवर्षे कसा वृद्धिंगत करत आज इथपर्यंत ते पोहोचलेले आहे. वयाचे 51 वर्ष या संपूर्ण शहरामध्ये घालत असताना त्या शहराप्रती केवळ एक चांगला डॉक्टर नव्हे तर आपल्या आईचा म्हणजे आमच्या प्रतिभा प्रभा काकू असतील आणि आमचे काका वसंतराव असतील यांच्या नावाने वसंतप्रभा आरोग्य सेवा प्रतिष्ठानचं जे रोपटं त्या दोघांनी रोवलं होतं, त्या रोपट्याचा कळस करण्याचं काम शिवमदादांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा होता. एक नर्सिंग कॉलेज असेल, एक फिजिओथेरपी कॉलेज असेल, एक MSc नर्सिंग, BSc नर्सिंग, PBSc नर्सिंग सोबत एक अलाइड मेडिकल सायन्स कॉलेज या शहरामध्ये आणून या शहरातील नव्हे तर परिसरातील संपूर्ण लोकांना शिक्षणाची सुविधा संधी उपलब्ध करून